मक्तेदारपणा दाखवला। सुप्रियाताईंनी जी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडली, सुप्रियाताईंनी जेवढं कर्तव्य होतं तेवढं केल्यानंतर ज्यावेळी युद्ध तयार झालं त्यावेळी सुप्रियाताई रणांगणात ज्यावेळी फिरायला लागल्या आणि उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आल्या, त्यावेळी सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य माणसं आज सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या मागे झुकलेली आहेत। हे आमचा सगळ्यांचा अनुभव आहे। त्यामुळे आज 3 अर्ज भरलेले आहेत, हे विजयी अर्ज आहेत। हे तिन्ही आमचे खासदार लोकसभेत जाणार ही माझ्या मनात शंका नाही। बरीच भाषणं होणार आहेत, बोलण्यासारखं नाही काय। आपण तिन्ही खासदारांनी संधी दिली तर माझ्यासारखा लहान कार्यकर्ता तुमच्या प्रचाराला येऊ इच्छितो, त्यावेळी जरूर मी आपल्या सर्वांना भाषणात हे करेन। जाताना एकच सांगतो, या देशात जीएसटीच्या नावाखाली तुमची सगळ्यांची लूट चाललेली आहे। पुणेकरांना आणि पुणे जिल्ह्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सांगा की 18% जीएसटी आपल्या घरातनं जातो। तुम्हाला 50,000 रुपयाचा खर्च तुम्ही घर चालवायला करत असाल तर 9,000 रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी म्हणून कर जातो। तुमच्या चपलेवर कर आहे, तुमच्या कपड्यावर कर आहे, तुमच्या अन्नधान्यावर कर आहे। या देशामध्ये काँग्रेस प्रणित पवार साहेबांच्या प्रमुख पदाखाली मनमोहन सिंगांचं नेतृत्वाखालचं सरकार होतं, वॅट होता, पण चपलेवर कर नव्हता, कपड्यावर कर नव्हता, अन्नधान्यावर कर नव्हता। जे जे गरिबांच्यासाठी वापरले जातात त्याच्यावर कर मुक्तते ठेवायचं, ही भूमिका काँग्रेस राजवटीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलेली आहे। आणि म्हणून आज जीएसटीनं जी लूट चाललेली आहे त्या लुटीमध्ये आपण सगळ्यांनी अभ्यास करा। पेट्रोल 105 लिटरवर, डिझेल वाढलंय, गॅस वाढला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठच आहेत। पण जीएसटीने एक नवी लूट तुमची केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड, म्हणजे या देशातल्या मोठ्या कंपन्यांच्याकडून खंडणीच्या नावाखाली खंडणीसारख्या पैसे काढण्याचा उद्योग 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे या सगळ्या कंपन्यांकडून काढण्याचा उद्योग झाला। आणि म्हणून देशात लक्षात आलेल्या लोकांना की खरे कोण आणि खोटे कोण, जो या देशात भ्रष्टाचारी आहे तो सगळा पक्षात घेण्याचं काम ज्या पक्षाने केलं त्या पक्षावर या देशातल्या जनतेचा आता राग आहे। आणि म्हणून या देशात कुणीही कुठलाही गुन्हा करा आणि पक्षात प्रवेश त्या घ्या अशी परिस्थिती झालेली आहे। यामुळे या देशात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता प्रचंड खाली घसरलेली आहे। आणि मला खात्री आहे की उद्या इंडिया आघाडीचंच सरकार दिल्लीमध्ये येईल, महाराष्ट्रात येईल। त्यासाठी तुम्हा सर्वांना पुढचे काही दिवस ताकदीनं काम करा, घराघरापर्यंत जाऊन काम करा आणि आपल्या मतदाराला समजावून सांगा की त्यांच्या खिशातनं किती पैसे जातात आणि किती मोठा खिसा कापला जातोय। धन्यवाद।